गुड इव्हनिंग. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या श्री छत्रपती सरोजच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर सर, त्यानंतर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटना सोलापूर, त्यांचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर मस्के सर, डॉक्टर हंगामट सर आणि परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मनीषा शिंदे आणि अर्थातच इथे उपस्थित असलेले सन्माननीय उपाधिष्ठाता मॅडम तिरणकर, मॅडम सर जंजाळ सर आणि रेडिओलॉजीचे एचओडी आणि पाठी बसलेले सर्व माझे विभाग प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचं इथे उपस्थित असलेल्या सर्व परिचारिका की ज्या अधिपरिचारिका या पदावर पूर्वी कालपासून त्याच्या अगोदरपासून कार्यरत होत्या, आज त्या परिसेविका या पदावर पदस्थापना त्यांची झालेली आहे. त्यामुळे मला असं इथे सांगायचं आहे की अधिपरिचारिका ही फक्त डायरेक्ट पेशंट केअर द्यायला असते किंवा शी इज अ डायरेक्टली कन्सर्न विथ अ केअर प्रोव्हायडर, पण परिसेविका हे पद असं आहे की ज्याला आपण सतत म्हणतो की मिडल लेवल मॅनेजर, की त्यांना मॅनेजमेंट स्किल आलं पाहिजे. अर्थातच मी इथे तुम्हाला 4-5 स्किल्स सांगितले अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला मॅनेजरियल स्किल आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज, स्किल अँड ॲटिट्यूड, तुमचं नॉलेज हे ट्रेडिशनल असून चालणार नाही. यू मस्ट हॅव द ॲडव्हान्स टेक्निकल नॉलेज की ज्याला आपण म्हणतो इट इज अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे त्याला, तर ते नॉलेज तुमचं असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं स्किल, आता स्किल इथे का नमूद करते तर स्किल नॉलेज एव्हरीबडी आहे, पण स्किल त्याचं त्या नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे, तुम्ही कौशल्य, तुमची निपुणता कशी दाखवताय, कशा तुम्ही त्या पद्धतीने ते प्रेझेंट करतात. पहिलं डीलिंग विथ द वॉर्ड मॅनेजमेंट अँड पेशंट मॅनेजमेंट टू गेट द जॉब सॅटिस्फॅक्शन अँड सेल्फ सॅटिस्फॅक्शन, हे खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये स्किल तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजरियल, ह्युमन रिलेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, गुड ऑब्झर्वेशन स्किल आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण म्हणू तर कन्सल्टेशन, कोलॅबोरेशन आणि कॉपरेशन. कम्युनिकेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण आपण दुवा आहोत, अधिपरिचारिका, पेशंट, डॉक्टर्स आणि सर्व आम्ही वरिष्ठ. तर नॉलेज स्किल महत्त्वाचं आहे. आत्ता परत येते ॲटिट्यूड, तुमचं ॲटिट्यूड किती सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, इट मॅटर्स. माझ्याकडे आहे, स्वतःकडे नॉलेज आहे, स्किल आहे, बट आय डोंट हॅव सकारात्मक दृष्टिकोन, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर सकारात्मक दृष्टिकोन असणं तुमचं आवश्यक आहे. तर हे जे तुमचे 3 डोमेन्स आहेत, कॉग्नेटिव्ह, कोनेटिव्ह आणि अफेक्टिव्ह, हे तुम्ही डेव्हलप करा. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं की जास्त वेळ घेत नाही कारण माझ्यातला शिक्षक जागृत होतो जेव्हा मी इथं उभी राहते तेव्हा मला सगळ्यांना माहिती असेल, मग ते चालू होतं लेक्चर वगैरे, तो व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण अजून एक मला इथे नमूद करायचं आहे, यू शुड नेव्हर बिहेव लाईक अ ट्रेडिशनल वे. पारंपरिक जे चाललेलं ते चालणार नाही. व्हॉट द करंट सिनारिओ इज गोइंग ऑन, व्हॉट इज curriculum there, what are the updates are there, according to you must change your strategies, your means of way, how you are tackle with the patient, it's matter. तर याच्यामध्ये तुम्हाला एक मला सांगायचं आहे की ज्या काही इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसेस आहेत, इव्हिडन्सवर चालणाऱ्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही आत्मसात करा की जेणेकरून आपण कमी अँटी सोशल म्हणणार नाही मी, पण आपण बऱ्याचशा लिगल केसेस, लिगल इश्यू तिथेच आपण सॉल्व्ह करू शकतो. तर इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसवर आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे गुड रिसर्च झालेले आहेत नर्सिंगमध्ये, ते अपडेट करा. आपलं लायब्ररी आहे, ई जर्नल्स आहे किंवा आपल्या लायब्ररीमध्ये बरेचसे रिसर्च आहेत, ते वाचा आणि त्याचा जो कन्क्लुजन असतो त्याचा भाग घेऊन आपण कशा पद्धतीने तो निष्कर्ष इम्प्लिमेंट करू शकतो आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आणि कॉस्ट ॲनालिसिस करून लो कॉस्टमध्ये आपण किती चांगल्या प्रकारे उत्तम हेल्थ केअर पेशंट देऊ शकतो हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून पेशंटचा जो ॲडमिशन रेट आहे त्याहीपेक्षा म्हणे पेशंटचा स्टे रेट हॉस्पिटलमधला तो कमी होईल आणि तो एकदा कमी झाला तर राहिलेले रिसोर्सेस जरी इनॲड्युकेट असले, मॅन, मनी, मटेरियल, मनी मीन्स मेथड, मशीन अँड टाईम, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडिक्वेट होतात जरी इनॲडिक्वेट असल्या तरी. तर मी तुम्हाला सगळ्यांना आता खूप साऱ्या शुभेच्छा देते. आमच्या परिचर्या विभागातर्फे इतर परिचारिका संवर्ग उपस्थित नाही तर आम्ही सर्व परिचारिका विभागाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांच्यातर्फे मी आपणास खूप खूप शुभेच्छा देते. अशाच पद्धतीने तुमची पदोन्नती हो. तुम्हाला अधिसेविका, त्याहून पुढे पुढे मी सुश्रूषा अधीक्षिका जे आहेत आपल्या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचावं आणि ते तुम्ही तेवढं निपुण मिळावं एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करून आज आयोजकांनी जो मला
समोर मार्गदर्शन करण्यासाठी ते 2 शब्द प्रकट करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी त्याबद्दल मी खूप धन्यवाद करते आणि थँक्यू.